अरे मोहन, बोल ना रे बाबा. विचार करू नको राजा, त्यांना राहू दे ना आजची रात्र आमच्या बरोबर. अरे बाबा विचार नको करू, बोल ना रे माझ्याशी. अरे पोरा, आजची रात्र राहिली ना आमच्या बरोबर तर खूप बरं वाटेल रे. एक रात्र तरी आमच्या आनंदात जाईल. मोहन, आहेस ना रे बाबा तू? हे मग राहू दे ना पोरांना. बाबा प्लीज प्लीज बाबा. बघ ऐकतोयस का, पोरं पण सांगतात त्यांना राहायचंय म्हणून. ठीक आहे, आजची रात्र राहा. काय म्हणाली ती आत्या? ती काहीच बोलली नाही. काय करायचं आपण आत्या? असं का वागते ती? गप्प राहिल्याने तिलाच जास्त त्रास होणार आहे ना. मी तिला इथे परत येण्याची ऑफर देऊन आले. मग काय म्हणाली ती? मी म्हटलं ना तुला, ती काहीच बोलली नाही. हा, तिच्या आजी आजोबांना आनंद झाला, पण मानसी मात्र गप्पच होती. आत्या तुला काय वाटतं, काय करेल ती? हो म्हणेल ना? अगदी खरं सांगायचं ना तर मानसीचा मला काहीच अंदाज देता येत नाही. असं वाटतंय मला, म्हणजे फॉर ऑल प्रॅक्टिकल रिझन्स ती परत येईल. आत्या ती हॉस्पिटलमध्ये आली तर इथली परिस्थिती जरा सुधारेल आणि तिच्यासाठी खूप चांगलं आहे ते. खरंय तुझं म्हणणं. बघूया काय होतंय ते. आत्या माझी फक्त एकच इच्छा आहे, मानसीला मला इथे मन लावून काम करताना पाहायचं, बस. यासारखी दुसरी संधी नाही मिळणार म्हणू तुला. अहो तुम्हाला सांगू का, माझ्या मनात हेच होतं. म्हणू आता फार विचार नाही करायचा. आपली आता काय गरज आहे ते बघायचं आणि निर्णय घ्यायचा. मग पुढचे पुढे बघू, हो की नाही? हो ना. मनू, तू जा परत हॉस्पिटलमध्ये. एवढ्या त्या आपणहून बोलावतायत तर नक्की जा. काय ग? आत्या आत्या तुमचं काय ठरलंय? म्हणजे तू तिला फोन करणार आहेस की तिचा फोन येणार आहे? असं काही ठरलेलं नाहीये. मग तू कर ना फोन तिला. हो, पण तिला वेळ द्यायला हवा ना. आत्या तिला वेळ देऊन काय उपयोग आहे? काय विचार करणार आहे ती? तिचं डोकं आहे का जागेवर? उलट तू परत फोन केलाय म्हटल्यावर ती लगेच हो म्हणेल. असं कसं? मानसी, हॅलो. हा मानसी बोल. हा निर्मला आत्या. बोल बोल, काय ठरवलंयस मग तू? येणार ना? आत्या आय एम सॉरी, पण मला नाही जमणार हॉस्पिटलला यायला. त्या मला हॉस्पिटलला यायला नाही जमणार. माई, या मुलांनी घरात जो काय आनंद आणलाय ना त्याला खरोखर तोड नाही. किती दिवसांनी आपण मनमुराद हसलो नाही का? हिशोब दिलाच ना सगळा. अरे मुलं, लहान मुलं घरात असण्याची हीच तर गंमत आहे. पोरं असली ना छोटी की मोठ्यांना सुद्धा आपलं वय विसरायला लाव. अरे वा, मिल्कशेक वाटतं मला. अहो पण मुलं कुठे आहेत? हा, आहेत मुलं आहेत. कळेल कळेल, ते जरा कपडे बदलतायत. अरे पण त्यांनी कपडे आणले नव्हते ना. अगं याच्यावर आता नको विचार करूस, साधी गोष्ट आहे. आहेत मुलं आहेत. अनु मग शिट्टी वाजवत आहे ते? मला कशी येईल शिट्टी वाजवता? मला येत नाही रे. एक मिनिट. ए मुलांनो, या रे या लवकर.
अगं बाई हे बघितलं का? आहे का नाही गंमत? हे! काय अगं बाई या कोण? ईशाच्या नवीन मैत्रिणी की काय? ए नाही रे, गोड दिसतायत आमचे ससे. या 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 माझे दोन्ही चोचे सुंदर दिसतात. कसे असे कसे? अरे विजय बघत काय बसला? फोटो काढ, फोटो काढ. हा फोटो 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 हे थांबा रे. हा, इकडे बघ. अरे हसा. माझ्या बरोबर, माझ्या बरोबर. इकडे 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 असे इकडे बस, इकडे बस. बघा हा बघ. अरे हसा हसा. मनू, खरं सांग, तुला तरी तुझं हे वागणं पटतं का? आजोबा, नाही नाही, आजोबा नाही आणि काही नाही. तू निर्मला ताईंना नाही म्हणण्याचं कारण काय ते सांग. मग काय तर. अगं तुझं तिथे कामात मन रमेल आणि नको त्या गोष्टी विसरशील असं अगदी बरोबर ठरवलंय त्यांनी. आजी मला नाही करायचं काम तिथे. अगं पण का? तेच तर विचारतोय ना आम्ही. नाहीये इच्छा माझी. हे मात्र अति होतंय म्हणू. अगं तर ह्याला हट्टीपणा म्हणायचं का मूर्खपणा? मनू, अशी किती दिवस नैराश्यात राहणार आहेस? अगं यातून बाहेर पडायची संधी मिळाली होती, ती घ्यायचीच ना. अशाने एकटी पडणार आहेस म्हणू तू? सवय झाली आहे मला एकटं जगापासून अलिप्त राहण्याची. राहू दे मला तशी. कळत नाही स्वतःच किती नुकसान करून घेते. आता नुकसान होत असल्यानं तरी काही इलाज दिसत नाहीये मला. साक्षीशिवाय मला काही पर्याय नाही दिसत आहे. पण आत्या मला कळत नाहीये, मानसीला तिच्या हिताचाही विचार करता येत नाहीये का? त्याला आता आपण काय करू शकतो? पण आत्या याला काय अर्थ आहे? एवढं चिडतोयस का तू? सॉरी. अगं पण आत्या तूच मला सांग, कसं कसं समजावायचं मानसीला? कसं समजावायचं? तो तिचा निर्णय आहे आणि काहीतरी विचार करूनच तिने निर्णय घेतला असेल. नाही, मला नाही वाटत ती आता काही विचार करतही असेल. पण ती नाही का म्हणाली आहे याचं कारण मी शोधून काढणार आहे. पण ती तुझ्याशी बोलत सुद्धा नाहीये, माझ्याशीही बोलली नाही. कसं शोधशील मग? आत्या मी काहीही करेन, पण शोधून काढेन. उत्तर सापडलं की सांगेन तुला मी कसं ते. तू कुठे चाललास? हे बघा रे पोरांनो, बघा. अय्या. ए, धमाल, छान आलेत ना. अरे वा वा. ए, मला 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 बघू दे, मला बघू दे. ग्रेट. नानू बघ बघ बघ. अरे बघ. वा वा. अरे पोरांनो, तुमचे हे फोटो अशा वेशातले जे आहेत ना, ते तुमच्या शाळेत पाठवू का? नको रानू आजोबा, सगळे हसतील आम्हाला. का हसतील? अरे गोड फोटो आले ते, दाखवा द्या ना. अरे विजय, त्या ईशाचे सुद्धा फोटो आहेत ह्याच्यात. हे विजय काका, हे फोटो डिलीट करा ना. अरे कशाला? इतके छान आलेत, मग कशाला डिलीट करायचे? अरे गोड आठवणी आहेत त्या. हो ना, आणि काढलेच कशाला मुळात मग? काका प्लीज, मला कोणाला दाखवू नका, कोणालाच. अरे घाबरू नका, तुमच्या शाळेत नाही दाखवणार. नानू मामा तुम्हाला घाबरवतोय, बाकी काही नाही. म्हणून नाही, जर हे फोटो बाबांनी पाहिले तर आमच्यावर ते चिडतील.
काही होणार नाही, घाबरू नका, आम्ही आहोत सोबत. नको मधू आजोबा, आम्ही खूप हट्ट केला म्हणून बाबांनी आम्हाला आज इथे सोडलं. जर त्यांना कळलं की आम्ही ईशावर खेळतोय तर ते आम्हाला इथे परत सोडणार नाही. पण हे बरोबर नाही. अरे इतकं कशाला रागवायचं ना त्या पोरांवर, लहान आहेत ना अजून ती. नानू आजोबा ते चिडतील. अरे नाही रे, नाही चिडणार. हे बघ, तू घाबरू नको. विजय काका आहे ना, अरे माझ्याकडे जगातल्या सगळ्या समस्येवरती उत्तर असतात. तू घाबरू नकोस, काय होणार नाही. काय झालं तरी आठवणी अशा पुसून नाही टाकायच्या. अगं मनू, तू तरी जरा धड वाग ग. अगं आमचा विचार कोणी करणार आहात की नाही तुम्ही मुली? आजी, मग का तुम्ही मला प्रश्नांवर प्रश्न विचारताय? कारण ते प्रश्न आम्हाला पडलेत म्हणून, आणि त्यांची उत्तरं तू नाही तर कोण देणार ग आम्हाला? आता काही उत्तरं नाहीयेत माझ्याकडे आजी. तुझं बोलणं आम्हाला पटत नाही आणि कळत सुद्धा नाही. आणि आमचं म्हणणं तुला कळेपर्यंत आम्ही तुला पटवतच राहणार. असं नका करू ना तुम्ही आजी. मी कदाचित तिथे राहणारच नाही, मुंबईमध्ये. मला कंटाळा आला या शहराचा. मला कुठेतरी दूर जायचंय, शांत कुठेतरी. अहो अहो, पाहिलं का काय म्हणतेय ती? मनू, अगं काय हे? आजोबा, माझं पुढचं शिक्षण घ्यायला मी दुसऱ्या शहरात जाईन. मला ना हे शहर आणि इथल्या आठवणी नकोयत. इथे काहीच बरं घडत नाहीये ग. मग ईशाचं काय? तिच्याशिवाय राहशील तू? तसंही तुम्ही तिची जबाबदारी मला कुठे दिलीये? आता तर ती दळवींकडे. काय झालं? ईशाबद्दल काही बोलत होतात का? नाही, आम्ही वेगळंच बोलतोय. मला काही सांगायचं नाही असं काही आहे का? अगं तसं नाही ग, आम्ही समजावतोय मनूला. मनू, काय सांगितलं होतं मी तुला? अजिबात काळजी करू नको. लवकरात लवकर तो दिवस येणार आहे जेव्हा मी ईशाला तुझ्या मांडीत येऊन ठेवणार आहे. तू तसं कर किंवा नको करू, पण मी आता इथून दूर जाणार आहे, जिथे मला मोकळा श्वास घेता येईल. या शहरावरचा माझा विश्वासच उडालाय, आणि जोपर्यंत मी नवीन काहीतरी करत नाही तोपर्यंत आधीच संपणार नाही. अगं आत्ता कुठे निघालीस? आता इथे कोपऱ्यावरच जाऊन येतेय. काळजी नको करू. आत्ताच कुठे दूर पळून जात नाहीये मी. जरा मोकळी हवा घ्यायला जातेय. कंटाळा आलाय मला. काही म्हणा, शहाणी झाली तर आपली पोरं. अजूनही धाक आहे आई वडिलांचा. आपला मोहन आहेच तसा, एरवी दिसायला मोकळा आणि प्रेमळ, पण एकदा जर इथे सटकलं, नको रे बाबा. पण पोरं मात्र घाबरतात त्याला, हे आज सिद्ध झालं. अरे काढलेले फोटो डिलीट करा असं म्हणाले रे बिचारी. अरे लहान आहेत रे ती, घाबरणारच वडिलांना. नाही मधू, लहान आहेत म्हणून नाही म्हणाले तसं. ती मुलं समजूतदार झालीत ती.
अचानक मोठी झाली त्या मधल्या दिवशी. विजय, मुलं अकाली मोठी झाली नाही रे. खरंच मोठी झाली आणि आपण त्याबद्दल आपलं अभिनंदन केलं पाहिजे. आपण त्यांना मुद्दामून मोठं केलं नको त्या वयात. आपले फोटो बाबांना दिसले तर परत भांडण होईल, वादावादी होईल असं वाटलं असेल पोरांना. काय ईशा इथे राहते हे मोहनला आवडत नाही हे मुलांना कळलं होतं. बदू काका इथे असताना त्यांनी त्याबद्दल ओरडा खाल्ला होता, मारही खाल्ला. आई जाताना मोहन आणि गीता त्यांना सांगून गेले असतील ना, चला हवा पलट करायला जाऊया, दुसरीकडे मोठ्या घरात राहायला जाऊया. त्यांना कळलं कशासाठी त्यांना इथून. समजूतदार आहेत मुलं, मोठी झाली खाली. नको त्या वयामध्ये नको त्या गोष्टी आपण दाखवल्या त्यांना आपल्या वागण्याने. चूक आहे नाही आपली, चुकलंय ना आपलं. द्या ना उत्तर, द्या कोणीतरी उत्तर द्या. बोल आत्या. अरे तू इतक्या तिरीमिरीने कुठे निघालास आणि कुठे जातोय ते सांगून जा ना बाबा. आत्या मी मानसीला भेटायला जातोय. पण विक्रांत, एका लिमिट पलीकडे आपण मानसीला फोर्स नाही करू शकत. हो, मी काही फोर्स नाही करणार आहे, पण एक मित्र म्हणून मी तिला कारण तर विचारूच शकतो. मला फक्त तेवढं कारण जाणून घ्यायचंय, बाकी काहीच नाही. आत्या मी तुला नंतर कॉल करतो. बाय 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 बाय. आपण ईशाशी बोलूया. ईशा, ईशा, तू पण जागी आहेस? तुला पण झोप येत नाहीये? दादा, तिला टेन्शन आलं असेल ना? काय माहिती. आपण आहोत ना ईशा. घरातली मोठी माणसं केवढे भांडू दे, त्यांना भांडू द्यायचं. आपण त्याच्यात लक्ष नाही घालायचं आणि आपण घाबरायचं पण नाही. हा, विक्रांत दादा आले की आम्ही त्याला एक गंमत सांगणार आहोत. आम्ही त्याला ना एक प्लॅन सांगणार आहोत. हो, प्लॅन? हो, आमच्या डोक्यात पक्का झालाय ना तो आपण सांगू त्याला एकदम सिक्रेट मध्ये. आणि तिला? हो, आधी विक्रांत दादाला सांगू आणि मग तुला पण सांगू. हा, मानसी 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 काय चाललंय हे? हा, तू असं का वागतेस? का वागतेस असं? आधी कधीच वागली नाहीयेस तू. मानसी, तू अशी शांत राहून गप्प राहून तुला काय मिळणार आहे? आम्हाला कसं कळणार आहे? तुला तुला साक्षीला तुझ्या जागी घेतलंय ते आवडलं नाहीये का? हा, मग माझं काही चुकलंय का? मानसी, तसं असेल तर प्लीज सांग मला चुकलं असेल तर. पण प्लीज बोल काहीतरी. मानसी बोल ना प्लीज. विक्रांत,
सोड. यू आर हर्टिंग मी.